तर मित्रांनो, आता आम्ही चालले शिवनेरीला. तर तुम्ही बघू शकता, आम्ही सकाळी पहाटे 4 वाजता निघलेलो जायला. तर आता आपण निघलेलो आहोत. तर गावातले सगळे येत आहेत आणि आम्ही हा माझा मोठा भाऊ तिकडे भाऊ गेलेला आहे. गावातले खूप जण आहेत. आता आलो गावातले पोरं जमायला लागले. बघू शकता पोरांचा उत्साह किल्ल्यावर जाण्याचा. ए लेडीज वर आलाय, लेडीज वर आलाय, लेडीज वर ए गो आलाय बायकांचो गो 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 मूळ सांगते. मुलांच्या वातीतला हो. आम्ही पोचलो शिवनेरीला. तर आता आम्ही रस्त्यावर आहोत. थोडं त्याला आम्ही ट्रेकिंगला चालू करत आहेत. तर किल्ला. तर आता आम्ही चाललो तेव्हा काका भेटले इथे रस्त्यात. बघू शकता. फॉलोइंग, सबस्क्रायबर. चला, ओके, गुड, थँक्यू. तर आता आम्ही थोड्या चढायला सुरुवात करू. बघू शकता इथे आपल्या गावातले सगळे लोक आहेत. तिकडे बघा. हाय, आपल्याला माहिती सांगितलेली तुम्ही बघू शकता. इथे पोस्टर बघू शकता. इथे पोस्टर लावलेलं आहे इथे आपला. आता इथे तुम्ही बघू शकता इथे बंदी लावलेली आहे. तर इथून असं या रस्त्यावर चालत जायचे आपल्याला. तर तुम्ही बघू शकता इथून चालत जायचे. मग नंतर पुढे पायऱ्या आहेत. तुम्हाला ते सगळं दाखवतो मी. चला, तटबंदी बघू शकता वरती. तिकडे बघा, आता मला दाखवतो बघा, झूम करून दिसणार ना. हे बघा तटबंदी बघू शकता तुम्ही. हे बघा तटबंदी. तुम्ही बघू शकता तटबंदी कसली भारी आहे. आता हे पोरं बघा आमच्या सोबत आहेत. हे सगळे पोरं आमच्या सोबत आहेत. बघू शकता एवढे पोरं आहेत आमच्या सोबत. आता आपण जाऊ. आता स्टार्ट करतो आपण चढायला. चला, इथं फुल चेकिंग होते. बॉटल बिटल वरती नेऊन नाही देत. फुल चेकिंग आहे. तुम्ही असा विश्वास या करू नका गुगल बिगलवर, नाही. पण इथे चेकिंग होते. फुल डेंजर चेकिंग आहे. फुल डेंजर चेकिंग. ऐकून घ्या, पूर्ण चेकिंग आहे. एक बॉटल वर 50 रुपये घेतात इथे. हा, बॉटलचे. परत तुम्ही तेल बघाल, तुम्हाला तेल तुम्हाला परवडेल तुमचे पैसे. तुम्हाला चला काय, आता आपण जाऊ वरती किल्ल्यावर आणि पूर्ण एक्सप्लोर करूया का किल्ला. तर चला तुम्ही पण माझ्यासोबत. आपण चढायला सुरुवात केलेली आहे. तर बघा आपली पब्लिक बघू शकता इथे किती आहे. हे बघा इथे आहे फुल टॉपचा विषय. तुम्ही पण एकदा एक्सप्लोर करा शिवनेरीला. आता आपल्याला लागलेला आहे पहिला दरवाजा, महादरवाजा. हे बघू शकता अशा प्रकारे पहिला हा दरवाजा असणार आहे. आणि 7 दरवाजे असणार आहेत किल्ल्याला. हे बघा आपले कोल्हापूरचे काका परत आलेले आहेत. तर आपण हे बघ पहिले काढ्यातले हे बघा दरवाजे कसे होते.
हे बघा इथे मावले राहायचे. हे बघा चढायला आहे बघा, वरती जाऊन तुम्ही बघू शकता. आणि हे बघा वरतून किती आहे. आपण वरती जाऊ शकतो, तर आपण वरती जाऊन बघूया कसा असणार आहे वरती दरवाजा. या बाजूला कोण यायचा? ओ हो काय व्ह्यू आहे गायचा. हे बघा असा व्ह्यू आहे पहिल्या दरवाजाचा वरतून. हे बघा कसला भारी येते. तर आता आपण जाऊया खाली. तर गाईज आता आपण चाललेलो दुसरा गणेश द्वार. तर आता आपल्याला चढायचे. आता आपण चाललेलो चढत चढत. हे बघा आपले काही आहेत. हे बघा इथे मेंबर दमून बसलेले. तेव्हा आपण चालले गणेश द्वाराकडं. चला बघू शकता तुम्ही इकडे बघा फुल ऑन डॅम आहे बघा डॅम. आता आपण चाललेलो गणेश द्वाराकडं. इथून दरी बघू शकता किती जातो का खाली? दरी आहे. इथं सगळं आम्ही पोरं जमलेलो. इकडून पाटीनं अर्धी मंडळी येत आहे आणि इकडे असा अख्खा किल्ला. आता आपण गणेश द्वाराकडे चाललेलो. चला आपण पोहोचलेलो आहोत गणेश द्वाराकडं. तर आता आपल्या समोरच गणेश द्वार आहे. तुम्ही बघू शकता गणेश द्वार हा थोड्या पडक्या अवस्थेत आहे. तुम्ही बघू शकता हा गणेश द्वार आहे. इथे पण असं वरती जाऊन आहे थोडा बघायला. हे बघू शकता अशी तटबंदी आहे. अशी तटबंदी आहे. आणि हे बघू शकता खालचा व्ह्यू बघा तुम्ही. फुल हा डोंगरावर असलेला हा एवढा पाणी भरलेलं आहे. आणि इकडे बघा हा गणेश द्वार. हा गणेश द्वारातून प्रवेश आहे. बघू शकता हे बा. हे बघा इथे काटे आहे तेव्हा फुल. आणि इथून वरती चढायला रस्ता आहे बघू शकता तुम्ही. आता इथे एक दरवाजा आहे पडक्या अवस्थेत. त्याचं आपल्याला नाव नाही माहित. तुम्ही बघू शकता हे बघा असा बघा बघू शकता. इथे असा पडक्या अवस्थेत हा दरवाजा द्वार आहे. त्याचं नाव नाही माहित आपल्याला. त्याच्या अजून एक लगेच अजून एक पुढे आहे एक दरवाजा. त्याचं आपल्याला बघूया तिथं कुठलं नाव आहे. बघू शकता इथे अजून एक द्वार लागलेला आपल्याला. हा बा हा लगेच एक द्वार लागलेला आहे. हा दरवाजा आहे पीर दरवाजा. आहे पीर दरवाजा. ते इथे पण सेम पहिल्या किल्ल्यासारखीच बांधकाम केलेले आहे. हे दरवाजा आहे आणि हे राहण्यासाठी जागा आहे. हे बघू शकता दोन्हीकडे. तर आता पुढे चाललोय आपण. पुढे चाललोय आता पुढे काहीतरी बसण्यासाठी इकडे जागा आहे बघू शकता तुम्ही. हे बा जेवण्यासाठी. हे बा मस्त जागा अशी जेवण्यासाठी. हे बा इकडे. आता आपण पुढे चाललोय. तर इटाली बसलेली आपली दमून बघू शकता तुम्ही. हे बघा आमची लाडकी प्रिशा. चला आता आपण जाऊ पुढे. चला बघू शकता इथे चांगली बसण्यासाठी. हे बघा इथे बसून तुम्ही आपण डब्बा खाऊ शकतो. बघू शकता तुम्ही इथं फुल स्वच्छता आहे. इथे तुम्हाला एक प्लॅस्टिकचा तुकडा नाही भेटणार. आणि जागोजाग पाणी पिण्यासाठी असे लावलेत टँक बघू शकता तुम्ही. आता आपण चाललेलो चढत चढत पुढं. चला बघू शकता इथे महाराजांच्या काळातल्या पायऱ्या आहेत. तिकडे मी एकदम जुन्या पायऱ्या आहेत. हे बघू शकता इथे. आणि या नवीन बांधकाम केलेल्या पायऱ्या आहेत. हे बघा या जुन्या पायऱ्या आणि या नवीन पायऱ्या आहेत. हे बघा हे आमचे 3 माकड आमचे बसलेले तिथे. आपण पुढे चाललेलो थोडा इथे आराम करू. दुसऱ्यांच्यावर थांबूया आपण इथे थोडा बसूया. चला काय जाता आपण चाललेलो वरती एकदम स्पीड मध्ये. तुम्ही बघू शकता इथे काय अवस्थेत पायऱ्या दिसायला भेटतात बघताय तुम्ही. बघू शकता अशा अवस्थेत पायऱ्या आहेत. आणि हा समोरचा व्ह्यू आहे पूर्ण. तर आपण चाललेलो पुढे किल्ला एक्सप्लोर करण्यासाठी. काय जाता आपण पोचलेलो हत्तीद्वारावर. इकडे बघू शकता इथे इन्फॉर्मेशन आहे. आणि इथे हत्तीद्वार वरती. हत्तीद्वार आपण बघूया कसं असणार आहे हत्तीद्वार. चला हत्तीद्वार बघूया आपण. हत्तीद्वारावर आलो. हे बघा
अशा प्रकारे हत्तीद्वाराला पण सेम दरवाजा आहे बा. सेम दरवाजा, सेम जागा मावळ्यांसाठी राहण्यासाठी इकडे बघू शकता तुम्ही. तर आता आपण वरती चाललेलो. चला बघू शकता आमचे गावातले ट्रिप काढणारे काका, यांच्यामुळे आज आम्हाला शिवनेरीवर यायला भेटला. त्या काकांना आम्ही धन्यवाद बोलतो. पुढच्या वर्षी पण आम्हाला कुठला तरी किल्ला फिरायला न्या. नक्कीच. चला मुलांची आवश्यक आहे तर आपण ते सगळ्यांचे तुमच्या प्रेमापोटी पुढच्या वर्षी तुम्ही किल्ला चॉईस करून द्या, त्या किल्ल्यावर आपण नक्कीच जाऊ. चला आपण पुढे जाऊया. आता शकता इथे अशी माहिती दिलेली आहे. जर आपण वरती गेलो तर आपण किल्ल्यावर जाऊ, आणि जर आपण या रस्त्यातून गेलो ना तर आपण जाऊ शिवाई देवी मंदिराकडे. आपण बघू शकता इथे पाण्याची टाकी आहे. हे बघा पाण्याची टाकी, पाण्याची टाकी इथे. हे बघा आतमध्ये दाखवतो तुम्हाला झूम करून. हे बघा ती पाण्याची टाकी ही आम्हाला अचानक दिसते म्हणून आम्ही तुम्हाला दाखवला. तर आता आपण चाललेलो तिकडे मंदिराकडे. चला तर आता आपण शिवाई मंदिराकडे चाललेलो आहेत. तिथे ना तिथे काय माहितीये का, जिजामातेने नवस केलेला का मला पोरगा झाला तर तुमच्याच नावाने माझ्या पोराचं नाव ठेवेन, म्हणून शिवाजी महाराजांचं नाव पडला. तर आता आपण तिकडे शिवाई मंदिराकडे चालले. मंदिराचा दरवाजा आहे, हा मंदिराचा दरवाजा. तर आता आपण आतमध्ये चाललेलो. इकडनं फुल आतमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे. हे बघा इथे पण सेम आहे कंस्ट्रक्शन. आता वरती मंदिराकडे जाऊया. बघितलं आता मंदिर, तर आता आपण वरती जाणार आहोत. चला मंदिराचं आईचं दर्शन घेऊ आणि मग जाऊ किल्ला फिरायला. चला जिथे आपल्याला आता आपल्याला माहिती दिली मंदिराची शकता. इथे माहिती दिली मंदिर सगळ्या भाषांची, तिथे हिंदी, मराठी, इंग्लिश. तर आता आपण मंदिरात पोहोचलेलो आणि मंदिराचा समोरचा व्ह्यू असणार आहे. तर आपण आता मंदिरात पोहोचलेलो शिवाई मंदिरात. समोर आपल्या देवी आहे. किल्ल्यावर चढायला आता आपण वरती जायला सुरुवात केलेली आहे. आमच्या सोबत आहे आता बाबू शिंदे. काही लोक बोलत होते शिवनेरी चढायला नाही, आराम के साथ चढून होते. हालत टाईट झालेली, माणूस दमतो माणूस पार. अजून किल्ल्यावर पण नाही पोचला, पण नाही तर दमलो नाही. तर अजून एकदा हे बघू शकता, हे मेणा दरवाजा आहे. हे बघ इथं माहिती दिलेली आहे, तुम्ही वाचू शकता. हा इथं कंस्ट्रक्शन आहे बा, सेम कंस्ट्रक्शन, थोडा पडक्या अवस्थेत आहे बघा. हे बा इथं गुफा आहे थोडीशी. आतमध्ये बाथरूम आहे, बाथरूम आतमध्ये इथे बाथरूम आहे, बघू शकता तुम्ही. जुन्या काळातला बाथरूम आहे इथं. तर आता आपण पुढे जाऊ. चला या दरवाजाला पण सेम आहे. हे बघा इथे वरती झाले. चला आता आपण वरतीच पुढे जाऊ. पण आलेलो आहोत कुलूप दरवाजावर. इथे कुलूप दरवाजाची आणि आता आपल्या दरवाजा असा. हे बा एवढा मोठा दरवाजा, अजूनपर्यंत एवढे छोटे होते. हा एकदम सगळ्यात मोठा आहे आणि सेम कंस्ट्रक्शन आहे. इकडे बघा किती मस्त यूज आहे कुलूप दरवाजा. हे बघा इथे वाजवायला बघा, ते वाजवलंय आणि इथे इथे मावल्याने राहिलंय. हे बा सगळ्या दरवाजांची सेम कंस्ट्रक्शन आहे. तर त्याला आपण वरती जाऊ. चला. आणि गाईज इथे अनेक प्रकारचे झाडे आहेत बघा. किती प्रकारचे झाडे आम्ही आयुष्यात बघितलं नसेल एवढ्या प्रकारचे झाडे इथे या किल्ल्यावर. हे बघा नुसतं झाडच झाड आहेत, नुसतं झाडच इथं.
काय आता तुम्ही बघू शकता इथे पण सेम आहे, जेवायला बसू शकता इथे पण आहे. आणि इथून वरती जातो तिकडे अजून गार्डन आहे. आणि आता आपण इथे बसू थोडा वेळ. आता आपण आराम करू थोडा. चला गाईज इथे गार्डन आहे, तुम्ही बघू शकता इथे गार्डन आहे बघा. गार्डन आहे इथे जेवा बिवायला. आपण वरती जाऊ. चला अजून थोडा वरती आलो तिथे अजून एक गार्डन आहे थोडा बसणे जेवण्यासाठी. हे बा फुल काही इथे आंबारखाना आहे. बडक्यात असलेला आंबारखाना आहे. इथे माहिती आहे आंबारखाना म्हणजे पहिल्याच्या काळात इथे धान्य साचवायचे. हे बा इथे एंट्री साठी आहे बघा. इथे एंट्री आहे तुम्ही बघू शकता. तुम्हाला जायचं असेल तर जाऊ शकता. आता आम्ही बघू जायचं का नाही. चला जाऊ. चला आता जाऊ. तर बघायचं आम्हाला कसं आहे आंबरखाना. चला आतमध्ये जाऊ. चला आता आंबरखान्यात आलं तिथे माहिती देत आहे तुम्ही पण तुम्ही बघू शकता किती मोठा किल्ला आहे बा. किती मोठा आंबरखाना आहे बघू शकता. चला आपण आता बाहेर जाऊया. चला आपण आंबरखान्याच्या वरती हे बा त्याच्या वरती चालले. चला आपण वरतून जाऊन डायरेक्ट दाखवू. चला आता इथे थोडं रिस्की आहे चढण्यासाठी. चला ते आंबरखाना आहे बा. आम्ही आता वरती आलो आंबरखान्याच्या. छोटे छोटे ओले खाली जातो तो. हे बा रास ओलेत. इथून पहिले आतमध्ये राशन जायचा. खूप पडक्या अवस्थेत ते बा पायऱ्या आहेत म्हणून आता पायऱ्यांच्या व्हिडिओ न करत चला डायरेक्ट खाली जाऊ. आपण आलू वरती चढत चाललेत. चला आता आपण वरती चढत जाऊ. हे आमच्या गावातले मेघनाथ काका हे पण आलेले आहेत आमच्या वाटी. चला आता आपण चाललेलो वरती. चला आता आपण जाऊया वरती. चला काहीच तिथे शिवाजी महाराजांचं जन्मस्थान चालता तो आपल्याला इथून दिसत आहे. हे बा हाच तो वाडा. तर आपण चाललो तिकडे. चला पटापट जाऊ. इथे बघू शकता एकदम घननाट जंगल आहे. पण इथे माणसं आहे म्हणून आपल्याला काय भीती नाही वाटत आहे बा. ती घननाट जंगल आहे बा. पाठी पुढं सगळीकडे अख्खा जंगल. तर आपण चारी बाजूला जंगल. आता पुढे जाऊ आपण. चला पाणी पिण्यासाठी आहे बा. हे बा पाणी पिण्यासाठी चला आता आपण पुढे जाऊया. चला जिथे आपल्याला 2-3 पाणी टाकेत. हे बा गंगा जमुना अशी या टाक्याचं नाव आहे. हे बघू शकता टाका तुम्ही 2 टाकेत. हे बा इकडे पुढे एक टाका आहे आणि पुढे एक बारीक टाका आहे तिकडे. चला आता आपण पुढे जाऊया. चला आता आपण पोचलेलो आहोत तिथे शिवाजी महाराजांचा जन्म झालता. आज समोर आहे तिथे शिवाजी महाराजांचा जन्म झालता. आणि इथे काय आहे आता आपण ते बघायला. चला लवकर. जी कमिनी मस्जिद आहे बघू शकता. कमिनी मस्जिद आहे इथे. कमिनी मस्जिद आहे. चला ते सगळी आहे बघू शकता. चला आता आपण जाऊया पुढे. ते काही तिथे पाण्याचा टाका आहे बघू शकता. खूप घाण दिलेले खूप वास पण. चला आता आपण जाऊया पुढं. इथे अरे बघा शकता पडक्या अवस्थेत असलेला नाणेघर तुम्ही बघू शकता. आपण आतमध्ये जाऊया. चला आपण आलेलो नाणेघर मध्ये. हे बघा असणारा नाणेघर हा बघू शकता. हा नाणे आंघोळीसाठी. तर आता आपण जाऊया बाहेर. चला पडक्या अवस्थेत असलेला नाणेघर आहे. एवढा मोठा नाणेघर. चला आता जाऊया आपण. शिवाजी महाराजांचा जन्म चालता तिथे बा पाटीचं उभं आहे त्याच्या. चला आत पण पोचलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म चालता तिथे. तिथून एंट्री आहे बारीकशीच. चला आता आपण आतमध्ये जाऊ. चला आतमध्ये. चला आतमध्ये. इथे पालना आहे तिथे आणि मूर्ती आहे. हा मूर्ती पण आहे आतमध्ये. चला पटकन जाऊया. चला किती गर्दी झालेली आहे इथे. आतमध्ये मूर्ती आहे. इथे दरवाजा लावलेला आहे. हे बा जय शिवाजी. चला आतमध्ये. चला लवकर. फुल पब्लिक आहे.
चालेल ना. तर काय आपण पोहोचलेलो तेव्हा आपल्याला दर्शन काढलेलं आहे. हे बघ आतमध्ये शिवाजी महाराजांनी इथे पालना आहे बघू शकता. हे बघ आम्ही दाखवतो. इथे पालना आहे बघू शकता. गर्दी नाही करत आपण डायरेक्ट वरती. चला वरती आलेलो तर इकडे बघू शकता उलन टॉपचा व्ह्यू आहे बघू शकताय बा. आती केसरीची पडला ना पडला फोन. चला आता आपण खाली जाऊया. इथे गर्दी खूप आहे. चला खाली गाईज. आता आपण का फिरून आलेलो तर आपण आलेलो तलाव बघायला. फुल ऑन अख्खा तलाव आहे हा. बदामी टाका आहे बा. हे बा इथे फुल इन्फॉर्मेशन दिलेली. हे बघा हे बा कसा आहे बा टाका बघा. हे किती मोठा टाका आहे बघा. तर चला आपण आता भेटू नंतर. आपण पोचलेलो इथला व्ह्यू बघू शकता. एवढा डेंजर आणि खतरनाक आहे ना. पडला खाली जाऊन डायरेक्ट वरती. आता आता इथे पोचलो आपण. रायगडावर तसा टकमकटोक आहे. इथे पण सेम तसा आहे टकमकटोक. तर नाव लक्षात नाही राहत म्हणून आपण टकमकटोक बोलूया. हे बघा आता आपण पोचलेलो. चला दाखवतो तुम्हाला कसं आहे. कडेलोट आपण कडेलोटला आलेलो. हे बघू आता इथून आतमध्ये छोटा द्वार आहे. त्यातून आतमधून जायचं. चला जाऊ आपण बघूया कसा व्ह्यू आहे बघू शकता. हे बघा एवढा वाकून जायला लागते. ओ काय सुपर व्ह्यू आहे. तुम्ही बघू शकता बा. हे बा दाखव एवढा खतरनाक व्ह्यू आहे. आपण अख्खा किल्ला एक्सप्लोर केलेला आहे. कडेलोट पर्यंत पण आले. आता भेटू आपण डायरेक्ट दुसऱ्या ब्लॉक मध्ये. बाय.